नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्राचा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। पाठीमागील जे लेक्चर आहे एपिसोडचं, काल 1 तारखेचं जे लेक्चर आहे ते ऑलरेडी आपण 31च्या अगोदर आपण अपलोड केलेलं होतं, ते पब्लिक केलं नव्हतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आज हे नवीन इयरमधील हे पहिले लेक्चर आहे आपलं। तर सर्वप्रथम न्यू इयरच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। जे काही तुमचा संकल्प असेल तो पूर्ण होण्यासाठी तुम्हाला यश प्राप्ती मिळो आणि तुमची संकल्प जो काय आहे तो पूर्ण करण्यासाठी फौजी महाराष्ट्र नेहमी तुमच्या सोबत असेल। तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती नेहमी सतर्क राहा, ठीक आहे। आता आपण काय करूया, आपली जी काही रेग्युलर बेस आहे या लेक्चरची सुरुवात आता आपण या ठिकाणी करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सरांनी सांगितलेलीच आहे की जीडीचं जे टाइम टेबल आहे ते आलेलं आहे ऑलरेडी, बरोबर। जे काही टाइम टेबल आले त्या टाइम टेबलनुसार काय सांगितलेलं आहे, तुमची जी तयारी एक्झाम आहे ती 20 फेब्रुवारीपासून आहे, बरोबर। 20 फेब्रुवारीपासून साधारणपणे तुमच्याकडे 50 दिवस आहेत, बरोबर। 1 तारखेपासून जर विचार केला किंवा आजपासून विचार केला तुमच्याकडे 48 ते 50 दिवस आहे तुमच्याकडे, बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, या दिवसांचा एक प्रॉपर प्लॅन तुम्ही करा। 48 दिवस असतील तर 48 दिवसांमध्ये तुमच्या 48 टेस्ट देणे गरजेचे आहेत तुम्हाला। यापूर्वीच्या जेवढ्या झाल्या असतील त्या तर इम्पॉर्टन्स आहे तुमच्यासाठी, पण इथून पुढे तरी कोणती आता ही तुमची लास्ट स्टेज आहे अभ्यासाची तयारी करण्याची, जी जीडीसाठी हे लास्टचे 48 दिवस आहेत। या 48 दिवसामध्ये तुम्हाला 48 टेस्ट देणे कंपल्सरी आहे। या टेस्ट तुम्हाला काय करणार आहेत, तुम्हाला तुमच्या सिलेक्शनपर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्या टेस्टसोबत तुम्हाला हे या प्लॅटफॉर्मवरील डेली लेक्चर 48 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे मॅथमॅटिक्सची तयारी करून दिली जाईल। या दिवसांचा, या 48 दिवसाचा विचार करून प्रत्येक चॅप्टरमधील जे काही इम्पॉर्टन्स टर्म असतील, जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स असतील ते सर्व तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वाचे घेतले जातील। त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका की आपल्याकडे टाईम कमी आहे, याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा विचार करू नका। तर या टाईमचा योग्यरीतीने तुम्ही वापर करा। डेली टेस्ट, डेली लेक्चर हा फॉर्म्युला तुम्ही वापरा। तुमचा सिलेक्शन मॅथमॅटिक्स किंवा असेल किंवा इतर विषयांपर्यंत सिलेक्शन येण्यापर्यंत आम्ही नेहमी तुमच्यासाठी तयारी करून घेत आहोत। तर तुम्ही सज्ज राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आता आपण काय करूया की या लेक्चरला सुरुवात करू। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा क्वेश्चन आहे, जर ए बीचा रेशो 2:3 आहे, बी सीचा रेशो 6:7 आहे, तर ए बी सीचा रेशो फाइंड करायचा आहे। हा प्रश्न CHSL 2022ला विचारलेला प्रश्न आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं बेसिक आणखी तुम्हाला जाणून घेत असेल तर पाठीमागे जे काही आपले लेक्चर झाले ते लेक्चर्स पाहून घ्या। अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम कोणता रेशो फाइंड करायचा आहे, या ठिकाणी ए बी सीचा रेशो फाइंड करायचा आहे, बरोबर। या ठिकाणी ए ॲज बी ॲज सी लिहा, जो रेशो फाइंड करायचा आहे। ए बीचा रेशो किती दिला आहे, 2:3। बी सीचा रेशो किती दिला आहे, 6:8। या ठिकाणी ए बीचा रेशो दिला आहे, परत बी सीचा रेशो दिला आहे आणि काढायचा ए बी सीचा। अशा गणितांमध्ये काय करायचं, जे काही रेशो दिलेत ते लाईन बाय लाईन लिहायचे। म्हणजे ए बीचा रेशो पहिल्या लाईनमध्ये, बी सीचा रेशो दुसऱ्या लाईनमध्ये, सी डीचा रेशो तिसऱ्या लाईनमध्ये। म्हणजेच काय करायचं, हा एक रेशो, हा एक रेशो आणि जे काय असेल ते जेवढे टर्म्स असतील त्याप्रमाणे लिहिता येत आहे। आता या ठिकाणी बघा, यामध्ये ए बीचा दिला आहे पण सीचा नाही, याच्यामध्ये बी सीचा दिला आहे पण एचा दिलेला नाही। अशा गणितामध्ये काय करायचं, जे काही दिलेले नाहीत त्याला असं मार्क करून घ्या तुम्ही सर्वप्रथम, बरोबर। शेजारच्याचं घर शेजारच्याने पूर्ण करायचं, शेजारच्याचं घर शेजारच्याने पूर्ण करायचं। म्हणजेच काय, या 3च्या शेजारी चौकोन आहे, यामध्ये 3 लिहा। 6च्या शेजारी हा चौकोन आहे, यामध्ये 6 मांडा। आणि आता काय करा, तुम्ही या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा। म्हणजेच काय होईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 6 × 2 किती, 12। या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 6 त्रिक किती, 18 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 8 त्रिक 24। 12, 18, 24 आलेले आहे। आता यांचा रेशो तो आपल्याला घ्यायचा आहे। आता या ठिकाणी बघा, या तिघांना 3ने भाग जातोय, मग 3 चौक 12, 3 सक 18, 3 8 24, बरोबर। याला सर्वांना 2ने भाग जातोय, 2 2 4, 2 3 6, 2 4 8। जो काही रेशो आले तो कोणता आले, 2 3 4।
किंवा 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. हा रेशो किती झाला आहे? 2:3:4. हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे CHSLचा. असे क्वेश्चन तुम्हाला येतात. जर तुम्हाला टेक्निकमध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल, सोल्युशनमध्ये काय प्रॉब्लेम वाटत असेल, कन्सेप्टमध्ये काय प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. त्याच्यावरती तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये लगेच सांगितलं जाईल. हा दुसरा क्वेश्चन आहे. जो पाठीमागील क्वेश्चन घेतलेला सेम ॲज इट इज आहे. फक्त हा शब्द स्वरूपांमध्ये कसा म्हणलेला आहे पहा. पाठीमागील रेशोमध्ये काय होतं, पाठीमागील प्रॉब्लेम्समध्ये ए आणि बीचा रेशो दिला, बी आणि सीचा रेशो दिला आणि ABCचा रेशो करायचा होता. आता याच सेम फॉर्मॅटला त्यांनी काय केलेलं आहे, या प्रॉब्लेम्समध्ये काय केलं आहे, एक थोडंसं पाऊल पुढे घेतलेलं आहे. म्हणजेच कसं केलेलं बघा, हा शब्दांमध्ये प्रॉब्लेम्स हाच पाठीमागील प्रॉब्लेम सेम, पण कसा शब्दरूपांमध्ये आहे पाहूया आपण या ठिकाणी. 3 संख्यांची बेरीज 98 दिलेली. पहिल्या 2 संख्यांचे गुणोत्तर काय दिले, 2:3 आणि दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 5:8 आहे. तर तिसरी संख्या कोणती? समजा आता आपण या ठिकाणी काय करूया, ABC त्या 3 संख्या कोणत्या आहेत, A, B आणि C असं मानूया आपण. त्या 3ही संख्या कोणत्या आहेत, एक आहे A, दुसरी आहे ते B आणि तिसरी आहे ती काय C. आता यामध्ये काय सांगितले, 3 संख्यांची बेरीज 98 दिलेली. पहिल्या 2 संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. आता पहिल्या 2 कोणत्या, AB आहे आणि दुसऱ्या 2 कोणत्या आहेत, BC आहे. म्हणजे पहिल्या 2 संख्यांचे गुणोत्तर किती दिले, 2:3 आणि दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 5:8. म्हणजे B आणि C ह्या दुसऱ्या 2 संख्या आहेत शेवटच्या, ह्या 2 संख्येचं गुणोत्तर किती दिले, 5:8. तर तिसरी संख्या कोणती? मागे जे सांगितल्याप्रमाणे सेम फॉर्मॅट आहे. हा फक्त शब्द स्वरूपांमध्ये आहे. सांगितल्याप्रमाणे शेजारचं घर शेजारच्याने पूर्ण करायचं, शेजारच्याने शेजारच्याला मदत करायची. म्हणजेच या ठिकाणी 3चे शेजारी 3 मांडा, या ठिकाणी 5 आहे, 5चे शेजारी 5 मांडा. आता या ठिकाणी पहा, आपल्याला ABCचा रेशो मिळवायचा आहे. याच्यामध्ये या दोघांचा काय करा, गुणाकार करा. 5 दुने 10, या दोघांचा गुणाकार करा, 5 त्रिक 15 आणि या दोघांचा गुणाकार करा, 3×8 24. आता या सर्वांचा रेशो काय होईल, याच्यामध्ये पहा 10, 15 आणि 24 हा रेशो झाला. याच्यामध्ये कोणतीही डिवाईड होणारी किंवा भाग कोणताही कॉमन संख्या अशी नाही की तिघांनाही भाग जाईल, बरोबर. म्हणजे हा फायनल त्यांचा रेशो झाला 10, 15, 24. आता याच्यामध्ये काय झाले, तिसरी संख्या कोणती, म्हणजे Cचा रेशो 24 आहे. मग 24 या रेशो असणारी संख्या कोणती, याचा अर्थ ही जी संख्या आहे ती 24च्या पटीतली असणार आहे. 24 असणार किंवा 24ची दुप्पट असणार किंवा 24ची 3 पट असणार. B ही संख्या कोणती असणार, 15 असू शकते, 15चे दुप्पट असू शकते, 15 त्रिक असू शकते, 15 चौक असू शकते. A ही संख्या कोणती, 10ची दुप्पट असेल, 10ची 3 पट असेल, 10ची 5 पट असेल, असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी काय सांगले, 3 संख्यांची बेरीज किती दिली, 98 आणि त्या 3 संख्यांचा रेशो आपल्याला माहिती आहे 10, 15, 24, बरोबर. म्हणजेच या 3 संख्यांचा रेशोंचा आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे आणि ती याच्या इक्वल मांडायची. ही का इक्वल मांडायची, याचं कारण काय आहे हे आपण काय केलेलं पाठीमागील एपिसोडमध्ये पूर्णपणे व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आता डायरेक्ट घेत आहोत. जर कोणाला हे समजत नसेल तर पाठीमागील सर्व लेक्चर्स पहा, त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित डिटेल सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, ह्या सर्वांची बेरीज करा. 5 आणि 4 9 आणि 1 आणि 1 2 आणि 2 4 म्हणजेच किती, 49 भाग. 49 भाग इक्वल टू काय, 98 आहे. सर एक भाग म्हणजेच किती येईल, एक भाग किंवा एक रेशो याची किंमत किती येईल, ही याची किती आहे, दुप्पट आहे, 2 पट. दुप्पट म्हणजे काय, 2 पट. याची पण काय घ्या, 2 पट. या ठिकाणी 2 घ्या. एक रेशो किंवा एक भागची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. तसं तिसऱ्या संख्येचा रेशो किती, 24 आहे. मग 24ची काय करा तुम्ही, दुप्पट घ्या. ती संख्या किती आहे, 48. 24 2 48. तर तिसरी संख्या कोणती विचारली तर 48. प्रॉब्लेम्समध्ये कन्सेप्टमध्ये ज्यांना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी सर्वप्रथम पाठीमागील लेक्चर सर्व पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, जर P ॲज Q इक्वल टू, जर P आणि Qचा रेशो किती दिला आहे, 10:11,
क्यू आणि आरचा रेशो 11:12, तर पी अधिक क्यू गुणोत्तर क्यू अधिक आर गुणोत्तर आर अधिक पी हे गुणोत्तर तुम्हाला विचारलेलं आहे. हा प्रश्न कधी आला आहे? CHSL 2022ला हा प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी पहा, पी आणि क्यूचा रेशो दिला आहे. पी आहे, क्यू आहे आणि आपल्याला आर, ह्या तिघांचा रेशो माहिती असणं गरजेचं आहे. ह्या तिघांचा सेपरेट रेशो मिळाला तर आपण पी प्लस क्यू करू शकतो, क्यू प्लस आर मिळवू शकतो आणि आर प्लस पी मिळवू शकतो. या ठिकाणी पी आणि क्यूचा रेशो किती दिला आहे? 10 किती दिला आहे? 11. आणि क्यू आणि आरचा रेशो किती दिला आहे? 11 किती? 12. आता ज्यावेळी एक्झाम हॉलमध्ये जाणार तुम्ही काय करणार? या ठिकाणी हे करणार, बरोबर, असं चौकोन करचाल तुम्ही. शेजारचं घर शेजारच्याने पूर्ण करा, ही मेथड्स आपली वापरू शकता तुम्ही, बरोबर. आता एक छोटासा कन्सेप्ट या अशा टाईपच्या प्रॉब्लेम्समध्ये सांगतो की बघा या ठिकाणी काय सिमिलरिटी आहे ते तुम्हाला सांगतो. सपोज 3 संख्या आहेत माझ्याकडे, A, B, C. ABचा रेशो आहे किती माझ्याकडं? 2:3. BCचा रेशो किती आहे? 3:4. ABचा रेशो 2:3, BCचा रेशो 3:4. सांगितलेल्या मेथडनुसार काय करणार तुम्ही? या ठिकाणी शेजारची संख्या शेजारच्या ठिकाणी मांडणार तुम्ही 3. या ठिकाणी ह्यासही 3 मांडणार आणि यांचा रेशो घ्यायचा आहे तुम्हाला. तुम्ही काय करणार? 2 × 6, 3 × 9, 3 × 12, बरोबर. ही तर संख्या किती झाली? 6, 9 आणि 12. ह्या तिघांमध्ये त्या तिघांना 3ने भाग जाऊ शकतो. तुम्ही काय केलं? आणखी रेशो घेण्यासाठी 3ने डिवाईड केलं. 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 12. रेशो किती आला? 2:3:4. आता रेशो काय सांगितलेला आहे? 2:3:4. आपल्याला आता या ठिकाणी सुरुवातीला काय दिलं तर ABCचा रेशो 2:3 आणि 3:4. या ठिकाणी पहा, ही 2 संख्या सेम आहेत, ह्या 2, बरोबर. हा Aचाच रेशो, हा Bचाच रेशो, हा Cचा रेशो. जर तुम्हाला अशा कंडिशनमध्ये जी काही दोघांमध्ये AB आणि BC या दोघांमध्ये कॉमन काय B आणि Bचा जर रेशो जर सेमच असेल तर काय करायचं? दोघांमध्ये एकच संख्या घ्यायची, म्हणजेच काय? 2:3:4. तुम्हाला ही कंडिशन करण्याची या ठिकाणी गरज नाही. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम्समध्ये काय करायचो आपण? इथं 3 असेल तर इथं वेगळी असायची, तर आपण या ठिकाणी शेजारचं घर शेजारच्याने पूर्ण करायचो. पण आताची कंडिशन आहे का तशी? या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सेम आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट रेशो घ्यायचा आहे तुम्हाला. आता या ठिकाणी सेम आलेलं आहे तसं 10, 11, 11 आणि 12, बरोबर. त्याच्यामुळं याचा जो रेशो आहे तो तुम्ही डायरेक्ट घ्या. या ठिकाणी A 10 असेल, सॉरी P हा 10 असेल, Q हा 11 असेल आणि C हा काय आहे? 12 आहे. हा रेशो किती झाला? 10, 11, 12. आता आपल्याला काय करायचं आहे? P + Q किती आहे? P + Q रेशो कोणता घ्यायचा आपल्याला? ॲज Q + R ॲज P + R म्हणजे काय? R + P. ह्या दोघांची बेरीज किती येईल? 21. Q आणि R या दोघांची बेरीज किती येईल? 11 आणि 11, 22 आणि 23. P आणि R 10 आणि 12 किती होतात? 22. म्हणजे हा रेशो किती आला? 21 ॲज 23 ॲज 22 हा रेशो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील क्वेश्चन लगेच पाहूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बघा या क्वेश्चनला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी पहा, A ॲज B + C = काय दिले? 5, 7. B ॲज C + A ह्यांचा रेशो किती दिले? 7, 9. आणि काढायचं काय आपल्याला? C ॲज A + B हा रेशो फाइंड करायचा आहे. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स वाटतात, काहीतरी कॉम्प्लिकेटेड असं वाटतं की मोठे काहीतरी दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही याच्यामध्ये. हा क्वेश्चन्स कसा सॉल्व्ह करायचा या ठिकाणी थोडक्यात आपण पाहायचं आहे. बघा
ह्या दोघांचा रेशो 5:7 दिला आहे, या दोघांचा रेशो 7:9 दिला आहे आणि या दोघांचा रेशो काढायचा आपल्याला, बरोबर. आता या ठिकाणी पहा, थोडंसं लॉजिक लावूया आपण. आता या ठिकाणी पहा, ए आपण रेशो लिहिण्याची आपल्या पद्धती पाठीमागे तुम्हाला सांगितले, पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ए ॲज बी यालाच आपण कसं लिहू शकतो, A/B. रेशो ए ॲज बी म्हणजेच आपण कसं लिहू शकतो त्याला, A/B. तसं ए ॲज ए गुणोत्तर B+C याला आपण कसं लिहू शकतो, ए ॲज B+C यालाच कसं लिहू शकतो आपण, A/B+C, बरोबर. बरोबर. आणि इक्वल टू हे 5/7 आहे, बरोबर. यालाच कसं लिहू शकतो आपण, 5/7 म्हणजे 5 किती आले, 7. त्याचप्रमाणे पुढे काय दिलं आहे, बी ॲज C+A यालाच आपण कसं लिहू शकतो, B/C+A. याचं गुणोत्तर किती दिलं आहे, 7/9 म्हणजे 7/9. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला C ॲज B+C म्हणजेच काय, C/B+C. तुम्ही मला सांगा, A/B+C इक्वल टू 5/9, B/C+A इक्वल टू काय, 7/9. आता या ठिकाणी बघा एक टर्म्स महत्त्वाची. आता या ठिकाणी पहा, ए आहे, बी आहे, सी आहे, या 3 टर्म आहे. जर मी A+B+C केलं त्याची येणारी बेरीज, जर मी B+C+A केलं त्याची येणारी बेरीज, किंवा मी C+A+B केलं त्याची येणारी बेरीज, सर्व काही सेम असावेच लागतील, बरोबर. मी 2 + 3 + 4 केलं, 4 आणि 3 7 आणि 2 किती, 9. मी 3 + 4 + 2 केलं तर काय येणार, 3 आणि 4 7 आणि 2 9. मी 2 + 4 + 3 केलं तर काय येणार आहे, 4 आणि 3 7 आणि 2 9. तसंच ABCची कशी बेरीज केली तरी सेम आली पाहिजे. आता या टर्म्समध्ये आपण सेम आहे का, या ठिकाणी A+B+C केलं, याच्यामध्ये B+C+A केलं तर सेम बेरीज येते का, आपण या ठिकाणी चेक करायचं आपल्याला. सेम ॲज इट इज क्वेश्चन येतात, त्याच्यामुळं हे फॉर्मॅट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. SSC मधील हा चांगला क्वालिटीचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, 5 आणि 7 या दोघांची बेरीज किती येईल, म्हणजेच ABCची बेरीज किती आली, 12. या ठिकाणी ABCची बेरीज किती आहे, 9 आणि 7 किती आहे, 16, बरोबर. मग काहीतरी गडबड आहे, एवढं तर प्रूफ झालेलं आहे, काहीतरी गडबड आहे. या ठिकाणी ABCची बेरीज 12 आली, या ठिकाणी ABCची बेरीज 16 आली, म्हणजे काहीतरी गडबड आहे. पण नियमानुसार दोघांची बेरीज सेम पाहिजे, बरोबर. सेम पाहिजे याचा अर्थ काय, या दोघांमध्ये या ठिकाणी पण सेम आणि या ठिकाणी पण सेम संख्या असली पाहिजे. मग अशा कंडिशनला चेकिंग केल्यानंतर आपल्याला काहीतरी क्वेरी दिसते तर काय करायचं, या दोन्ही संख्येचा LCM घ्या, लसावी. म्हणजेच काय तुम्ही करणार, या दोघांचा लसावी घ्यायचा तुम्ही, लसावी LCM म्हणूया. LCM म्हणजेच काय, लसावी घेणार. 16 आणि 48, 16 आणि 12 या दोघांचा लसावी घ्यायचा आहे. लसावी घेताना काय करायचं, ह्या दोघांमधील मोठी संख्या कोणती, 16. या 16ला राहिलेल्या संख्येने 12ने भाग जातोय का, नाही जात, बरोबर. मग या 16ची काय करा तुम्ही, दुप्पट करा, 32. या 32ला राहिलेल्या 12ने भाग जातोय का, नाही, बरोबर, भाग जात नाही, बरोबर. म्हणजे 32 हा LCM नाही. म्हणजे या 16ची काय करा, तिसरी पट घ्या, म्हणजे 16 किती येईल, 48. या 48ला 12ने भाग जातोय का, जातोय. म्हणजेच 48 हातांचा काही 16 आणि 12चा काही लसावी आहे. आता या ठिकाणी 48 आलेले, या ठिकाणी 48 लिहायचं आहे आपल्याला, बरोबर. म्हणजेच याला 48 करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, 16 × 3 16 × 48. या 12ला 48 पर्यंत जायचं आहे, म्हणजे 12 चौक 48 गुणिले काय करणार तुम्ही, 4 करणार या ठिकाणी, बरोबर. जर यामध्ये या भागाला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलेलं असेल तर इथे सर्व
अंशात आणि छेदामध्ये 4ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. या भागामध्ये 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे, तर यामध्ये अंशात आणि छेदात दोघांमध्ये 3ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आपण या ठिकाणी 4ने मल्टिप्लाय करा, याला 4ने मल्टिप्लाय करा, या ठिकाणी 3ने मल्टिप्लाय करा, या ठिकाणी 3ने मल्टिप्लाय करा. आता या ठिकाणी पहा, ए जर विचार केला आपण आता या ठिकाणी ए किती येतोय आपला, एची व्हॅल्यू किती येते 5 चौक 20. जर बीचा विचार केला तुम्ही या ठिकाणी बी किती येतोय 7 त्रिक 21 आणि आपल्याला फाईंड काय करायचं आहे सी. बरोबर, आपल्याला एक माहिती झाले. आता ए बी सी या दोघांची बेरीज 12 चौक 48. या ठिकाणी विचार केला तर ए बी सी या दोघांची बेरीज 16 त्रिक 48 म्हणजे ए बी सी इक्वल टू किती आहे 48 आहे. ए अधिक बी अधिक सी इक्वल टू काय आहे 48. ए बी किती आहे 20 अधिक 21 किती आहे 41. ह्या दोघांची किती आहे 41 अधिक सी इक्वल टू 48. याच्यावरून सी किती झाला तुमचा सी इक्वल टू 7. बरोबर, आता या ठिकाणी पहा सी इक्वल टू काय 7. बी प्लस सी, बी किती आहे 21 आणि सी किती आले आहे तुमचा, या ठिकाणी काय करायचं सी ॲज ए प्लस बी, या ठिकाणी ए प्लस बी आहे. बरोबर, ए प्लस बी करायचं तुम्हाला, सी डिवायडेड बाय ए प्लस बी करायचं तुम्हाला. सी किती आहे 7 आणि ए प्लस बी किती आले तुमचं ए आणि बी 20 आणि 20 40 आणि 41 आहे. असं फॉर्मॅट तुम्हाला क्वेश्चन्स ऑलरेडी अशा टाईपमध्ये विचारलेले आहेत आणि हा SSCचा एक चांगला फॉर्मॅट आहे. याच्यावरती क्वेश्चन्स येतात आणि ही सर्वात सोपी, जेव्हा तुम्हाला प्रोसेस माहिती असेल पद्धती माहिती असेल तर सर्वात सोपी पद्धत आहे ही सॉल्व करण्याची. तर तुम्ही व्यवस्थित लेक्चर्स पहा, कमेंट्समध्ये सांगा काय प्रॉब्लेम असेल तर, आणि लाईक जरूर करा, शेअर जरूर करा. ठीक आहे, आपण पुढील क्वेश्चन पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील क्वेश्चन, हा प्रश्न आहे तो CHSL 2022ला विचारलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी पहा 43,120 रुपये PQR मध्ये अशा प्रकारे वाटले की पीचा वाटा Q आणि Rला मिळालेल्या रकमेच्या 4/7 पट आहे आणि Qचा वाटा हा P आणि Rला मिळालेल्या रकमेच्या 2/5 पट आहे. तर Rची रक्कम किती. या ठिकाणी पहा पाठीमागील जो प्रॉब्लेम पाहिलेला आपण ॲज इट इज आहे असा प्रॉब्लेम्स आहे, तो डायरेक्ट PQR अशा स्वरूपामध्ये दिलेला आणि तोच प्रॉब्लेम आहे असा हा शब्दांच्या स्वरूपामध्ये आहे. बरोबर, मग शब्दांच्या स्वरूपामध्ये मांडलं की आपल्याला काय वाटतं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु प्रश्नांना जर व्यवस्थित समजून घेतलं तर त्या फॉर्मॅटला जर व्यवस्थित समजून घेतलं आणि तो जर फॉर्मॅट जर आपल्याला क्लिक झाला तर आपल्याला हा प्रॉब्लेम अगदी काहीच म्हणजे अवघड वाटणार नाही. आता ही कंडिशन पहा, जशी कंडिशन आहे तसं आपण या ठिकाणी मांडून घेऊया आणि तुम्हाला ही कंडिशन मांडली की तुम्हाला वाटेल अरे हा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सोपा आहे, लगेच तुमच्या मनामध्ये अंडरस्टँडिंग येईल. का, कारण खूप मोठी लेंथी प्रॉब्लेम्स पाहिला की आपल्याला थोडंसं अवघड वाटतं. पण आता हा एक फॉर्मॅट पाहूया. 43,120 रुपये PQR मध्ये वाटलेला आहे. जो काही पीचा वाटा आहे, आता याच्यामध्ये काय सांगितले पीचा वाटा म्हणजे पीला मिळालेली रक्कम किती आहे P इक्वल टू Q आणि Rला मिळालेल्या रकमेच्या 4/7 पट आहे. म्हणजे Q आणि R या दोघांना मिळालेली रक्कम आहे आणि या दोघांची काय सांगितली 4/7 पट. बरोबर, यानंतर काय सांगितले Qचा वाटा म्हणजेच Qला मिळालेली रक्कम किती सांगितलेली Q इक्वल टू P आणि Rला मिळालेल्या रकमेच्या 2/5 पट आहे. म्हणजेच काय झालं P आणि R, Qला मिळालेली रक्कम किती आहे P आणि Rला जी मिळालेली रक्कम त्याच्या किती आहे 2/5 पट आहे. असा प्रॉब्लेम आहे. काही प्रॉब्लेम मेथड सेम असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहीत आहे A ॲज B इक्वल टू काय मानू शकतो आपण A/B. पहिल्या लेक्चरमधली ही प्रॉपर्टी आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला असं म्हणता येईल याच्यावरून P भागिले Q प्लस R इक्वल टू 4/7. या ठिकाणी पहा P डिवाइडमध्ये Q प्लस R इक्वल टू किती
4/7. या ठिकाणी सेम मांडू शकतो आपण असं, Q इक्वल टू P प्लस R, म्हणजेच काय, Q डिवाइडमध्ये P प्लस R इक्वल टू काय आहे, 2/5. मगाचा प्रॉब्लेम ॲज इट इज तयार झाला. हा शब्दांच्या स्वरूपामध्ये होता आणि त्यालाच आता मगाच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्यामुळे प्रॉब्लेम्सला जेवढं आपण जास्त प्रॅक्टिस करतो तेवढी ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. या ठिकाणी P माहिती आपल्याला, Q माहिती आहे आणि Q आणि R माहिती आहे, P आणि R माहिती आहे. या ठिकाणी PQR ची बेरीज केली, PQR ची बेरीज केली, QPR ची बेरीज केली तर दोन्ही सेम येते का पाहूया. या ठिकाणी 7 आणि 4 किती, 11 बरोबर, आणि 5 आणि 2 किती, 7. दोन्ही सेम आहे का, ॲक्च्युअल सेम यायला पाहिजे पण आलेलं आहे का, नाही. म्हणजेच या दोघांचा LCM घेणं गरजेचं आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत, त्याच्यामुळं याला डायरेक्ट 7ने मल्टिप्लाय करा, याने 11ला मल्टिप्लाय करा तुम्ही. 11 7 77, 7 गुणिले 11 77. याच्यामध्ये मल्टिप्लाय कशाने केलेले आपण, 7ने, आणि याला मल्टिप्लाय कशाने केले आपण, 11ने बरोबर. म्हणजे याच्या अंशामध्ये 7ने मल्टिप्लाय करा, याच्या छेदामध्ये 7ने मल्टिप्लाय करा, याच्या अंशामध्ये 11ने मल्टिप्लाय करा, याच्या अंशामध्ये 11ने मल्टिप्लाय करा. किती येईल आता, P इक्वल टू किती येईल आपला, या ठिकाणी पहा. आता याच्यावर P इक्वल टू किती येणार आहे, 7 चौक 28. Q इक्वल टू किती येणार आहे, 11 दुने 22. आणि R इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. PQR ची बेरीज केली आपण तर किती येते, P अधिक Q अधिक R, म्हणजेच काय, 11 7 77. यामध्ये P प्लस Q किती आहे, 40, 28 आणि 2 30, आणि 30 आणि 20 किती, 50. याच्यामध्ये P प्लस Q किती आहे, 28 वरचे 2 30 आणि 20 किती झाले, 50, अधिक R इक्वल टू किती, 77. याच्यावरून R किती आला, 27. R किती आहे आपला, 27. आपल्याला P माहिती आहे 28 आहे, Q माहिती आहे 22 आहे, आणि R माहिती आहे 27 आहे. आता याच्यामध्ये काय केलं आहे, एकूण जी रक्कम दिलेली, आता या ठिकाणी PQRचा रेशो आपल्याला समजलेला, P ॲज Q ॲज R किती आलेले या ठिकाणी लिहूया. आता या ठिकाणी पहा, P ॲज Q ॲज R किती आलेलं आहे, 28 ॲज 22 ॲज 27. आता प्रॉब्लेम बघा, पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण जे घेतलेलं आहे तो प्रॉब्लेम आता या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. आता तो प्रॉब्लेम काय सांगतोय, एक रक्कम आहे 43,120 रुपये, ती P Q आणि R या तिघांमध्ये 28 ॲज 22 ॲज 27 या रेशोमध्ये वाटप केली तर या Rचा वाटा किती. पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चर्समध्ये सेम प्रॉब्लेम घेतलेले आहेत आपण. त्याच प्रॉब्लेमचा हा थोडासा ॲडव्हान्स पार्ट आहे, पूर्ण सिंपल फॉर्मॅटमध्ये झालेला आहे हा प्रॉब्लेम. पाठीमागे सांगितल्यानंतर बघा, त्यावेळी जे आपण 10 रुपयाचं वाटप केलेलं होतं पहिले दुसऱ्या लेक्चर्समध्ये, तो जो कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी आहे. तुम्ही त्या लेक्चर्स पाहून घ्या. जर या तिघांची बेरीज केली, आता 43,120 रुपये आहे, ही रक्कम या तिघांमध्ये वाटप केली, म्हणजे त्या तिघांच्या रेशोंची बेरीज करावं लागलं आपल्याला. किती बेरीज येते, 8 आणि 2 10 आणि 2, 8 आणि 2 10 आणि 7 17, 2 आणि 1 3 आणि 32 आणि 1 7, 77 भाग. किती, 77 भाग 43,120. आपल्या किंमत कोणाची काढायची, 27ची म्हणजेच Rची. तर 27 भाग इक्वल टू किती, 43,120 रुपये मी 77 भागामध्ये वाटली तर त्याच्यातील 27 भागांची किंमत किती. 43,120 रुपये मी 77 भागांमध्ये किंवा 77 जणांमध्ये वाटली तर 27 जणांना मिळालेली रक्कम किती, सेम रक्कम बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्ही तिरकस गुणाकार करून सॉल्व करू शकता, किंवा ज्यांना 43,120
भागिले 77 आणि गुणिले किती येईल 27 इक्वल टू x. तर xची किंमत काढा तुम्ही. असा येईल किंवा तुम्ही इथं सेपरेटली डिवाइड केलं तरी येऊ शकतं. या ठिकाणी पहा 11 7 77, 11 3 किती 33, 10 राहिले. 11 गुणिले 9 99, 11 गुणिले 9 99, 2 उरतात. 11 दुणे 22, 0. 7ने डिवाइड करा, भाग घ्या. 7 5 35, 7 सकून 42 या ठिकाणी 4 राहतात आणि या ठिकाणी 0. म्हणजेच किती आलेले 560 गुणिले 27 बरोबर. आता 560 गुणिले 27 या ठिकाणी पाहूया. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पहा. ही जी काय आहे ती कसं द्या तुम्ही 27 गुणिले 560 आहे. 500 किती 60 बरोबर 560. आता याच्यामध्ये काय करूया, ह्या 27ची तुम्हाला फोड करायची आहे. म्हणजेच काय 20 अधिक 7 घ्या. 27 म्हणजे काय 20 अधिक 7 गुणिले किती 560 बरोबर. या 20ने 560ला मल्टिप्लाय करा. हा 0 हा 0 या ठिकाणी काय झालं, हे 2 शून्य लिहिले. बेसक 12 हा चल 1, 2 पंचे 10 आणि 1 11. आता या 7ने 560ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 0 0, 7 सकून 42, हातच्या 4 आला. 7 5 35 आणि 4 किती 39. या दोघांचं ॲडिशन करा. 0 2 9 2 11 3 2 5 1 15,120 आरला मिळालेली रक्कम आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे खूप मोठं प्रॉब्लेम्स आहे किंवा खूप अवघड आहे असं समजू नका. तुम्ही वेळोवेळी जर प्रॅक्टिस केलेली असेल आणि वेळोवेळी टेस्ट सिरीज दिलेली असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला कधी येणार नाहीत. असे म्हणजे प्रॉब्लेम जरी अशा प्रकारचे आले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अडचण येणार नाही. प्रॉब्लेम्स कंटिन्यू तुम्हाला रोजची रोज रेग्युलर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, टेस्ट सिरीज द्यायची आहे आणि आपल्या चॅनलवरती लेक्चर्स आहेत ते रेग्युलर पाहत राहा. वेळोवेळी मॅथमॅटिक्समध्ये जे काही म्हणजे इतर टर्म्स असतील, गुणाकार भागाकार असेल ते वेळोवेळी तुम्हाला सांगितलं जाईल. तर याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा आणि कोणताही प्रॉब्लेम्स आला तर तुम्हाला काय होईल, कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यामुळं प्रॉब्लेम्स अगदी 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होऊ शकतो बरोबर. त्याच्यामुळं प्रॅक्टिस एकमेव तुमचं सिलेक्शनपर्यंत तुम्हाला येणार आहे. टेस्ट सिरीज एकमेव आहे जी तुम्हाला सिलेक्शनपर्यंत पोहोचवणार आहे. टेस्ट सिरीज प्लस प्रॅक्टिस हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. हे लेक्चर्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, a मायनस बी ॲज बी मायनस सी ॲज सी मायनस डी. त्यांचा रेशो दिला आहे 1:2:3. तर a प्लस डी ॲज सी हा रेशो विचारलेला आहे. या ठिकाणी पहा, कोणत्याही प्रकारचं आपण जर क्वेश्चन्स पाहिला तर आपल्याकडे लॉजिक लागायचं खूप अवघड आहे. थोडंसं याच्याकडे पाहून काय आपल्याला समजते का बघा. नसेल तर इथं काय तर रेशोकडे पाहून काय समजतंय का ते बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा, a मायनस बी दिलं आहे, बी मायनस सी दिलं आहे, सी मायनस डी दिलं आहे. ह्या तिघांचा रेशो दिला आहे. आपल्याला काढायचं आहे, सगळं मायनस मायनस सांगितलं आहे, काढायचं आहे a प्लस डी आणि सी. म्हणजे याच्यासाठी एक कंडिशन, आपल्याला सेपरेट a माहिती पाहिजे, सेपरेट b माहिती पाहिजे, सेपरेट सी माहिती पाहिजे, सेपरेट डी माहिती पाहिजे. तर आपल्याला कोणते ऑपरेशन करू शकतो आपण या ठिकाणी. आता या रेशोकडे जर पाहिलं तर थोडंसं या रेशोचं ॲनालिसिस करायचं आपल्याला. या ठिकाणी 1:2:3 दिलेले आहे. या रेशोकडे जर पाहिलं आपण तर एक गोष्ट आपल्याला समजून येते, जर मी या दोघांची जर बेरीज केली तर मला ही 3 भेटतोय बरोबर. पहिल्या दोघांची बेरीज केली तर तिसरा भेटतोय मला. याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजतंय. म्हणजेच a मायनस बी म्हणजेच काय 1 आहे, b मायनस सी म्हणजेच 2 आहे, सी मायनस डी म्हणजेच 3 आहे. पहिल्या दोघांची बेरीज त्याच्यामुळे 3 भेटतो आपल्याला. म्हणजेच या पहिल्या दोघांची बेरीज करायची आणि आपल्याला सी मायनस डी तिसरा भेटणार आहे.
जर हा फॉर्मॅट आपण वापरू या ठिकाणी पहा a मायनस बी अधिक बी मायनस सी इक्वल टू सी मायनस डी, बरोबर. जसं दिलं आहे तसं लिहूया आपण. याचाच अर्थ काय होतो, आता हे इक्वेशन आपण काय करू या ठिकाणी फाइंड करूया. या ठिकाणी पहा हा बी कॅन्सल झाला, बरोबर. हा मायनस बी आणि हा प्लस बी कॅन्सल झाला. राहिला कोणता, हे दोघं जण राहिले ए मायनस सी इक्वल टू सी मायनस डी, बरोबर. या ठिकाणी पहा मायनस सी पलीकडे गेला, मायनस डी इकडे आला, ए प्लस डी, मायनस सी पलीकडे गेला, सी प्लस सी. या ठिकाणी काय झाला फॉर्मॅट, ए प्लस डी इक्वल टू काय झाला 2c झाला. या ठिकाणी पहा ए प्लस डी डिवाइड बाय हा 2 डिवाइडमध्ये येणार, हा सी यामध्ये या ठिकाणी येणार इक्वल टू 2, छेदामध्ये काहीच नाही म्हणजेच 1. ए प्लस डी भागिले सी इक्वल टू 2/1. याला आपण असं म्हणू शकतो, मागाशी पहिल्या लेक्चर्समध्ये सांगितल्याप्रमाणे ए ॲज बी हा रेशो आहे आणि यालाच कसं म्हणू शकतो आपण ए प्लस बी, बरोबर. या ठिकाणी हा फॉर्मॅट हा आहे ए छेद बी, याला आपण ए ॲज बी मांडू शकतो. म्हणजेच याला आपण कसं मांडू शकतो, ए प्लस डी ॲज सी इक्वल टू काय 2/1. ए प्लस डी ॲज सी इक्वल टू 2/1, ए प्लस डी ॲज सी इक्वल टू 2/1. क्वेश्चन सोपे आहेत, फक्त आपली प्रॅक्टिस राहते हे लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 पहा. एका परीक्षेत राजेश, राकेश आणि रमेश यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 2:4:9 आहे. जर राजेश परीक्षेत 30 गुण मिळाले, जर राजेशला परीक्षेमध्ये 30 गुण मिळाले तर राकेश आणि रमेशला किती गुण मिळालेत. या ठिकाणी पहा जे काही रेशो दिलेला आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हा फॉर्मॅट कसा आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण जे काय पाहिले तो सेम फॉर्मॅट आहे. ABCचं गुणोत्तर दिलं आहे, त्या दोघांची बेरीज दिली, तर सीची व्हॅल्यू किती, नक्की सी म्हणजे नक्की किती, तोच फॉर्मॅट या ठिकाणी आहे. ABC ऐवजी राजेश, राकेश आणि रमेश आहे, त्यांना मिळालेल्या गुणाचं गुणोत्तर 2:4:9 आहे आणि राजेशला मिळालेले 30 गुण आहेत, तर इतरांचं किती. एक फॉर्मॅट आहे त्या टाईपचं. आपण सुरुवातीला 10 रुपये दोघांमध्ये वाटले राजू आणि सचिनमध्ये, तर ते जे फॉर्मॅट सांगितलं होता ॲज इट इज आहे. त्या ठिकाणी डिटेलमध्ये कन्सेप्ट सांगितलेले ते लेक्चर्स तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी जसं दिले त्या ठिकाणी या ठिकाणी लिहून घ्या. या ठिकाणी राजेश, राकेश आणि कोण आहे रमेश, बरोबर. राजेश, राकेश, रमेश यांना मिळालेल्या गुणांचं म्हणजे मार्क्सचं रेशो किती आहे 2:4:9. आणि काय सांगितले, हा जो राजेश आहे त्याला मिळालेले मार्क्स किती, या ठिकाणी काय रेशो आहे आणि या ठिकाणी म्हणजे हे गुणोत्तर आहे आणि हे काय मार्क्स आहेत म्हणजे गुण आहेत. याला मिळाले मार्क्स किती 30 आहेत. 2, 4 आणि 9 या रेशो म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो, 9च्या पटीमध्ये रमेशला मार्क मिळाले, मग ते 9 दुनी 18 असतील, 9 त्रिक 27 असतील, 9 चौक 36 असतील, जे असतील ते. राकेशचा रेशो किती 4 आहे, म्हणजे राकेशला 4च्या पटीमध्ये मार्क्स मिळालेत, मग ते 8 असतील, 40 असतील, 80 असतील, 120 असेल, जे काय असेल ते. राजेशला 2च्या पटीमध्ये मार्क्स मिळालेत, म्हणजे 2ची दुसरी पट, 2 2 4, 2 त्रिक 6 काय असेल ते. पण या ठिकाणी राजेशला 30 मार्क्स मिळाले सांगितलेत, म्हणजे ही 2ची 30 ही कितवी पट आहे. या ठिकाणी राजेशचा रेशो 2 आहे, म्हणजे 2च्या पटीमध्ये राजेशला मार्क मिळालेत. 2च्या पाड्यातली एखादी संख्या अशी असणार आहे ती राजेशला मार्क्स मिळणार आहेत. ऑलरेडी क्वेश्चन्समध्ये दिलेले आहे राजेशचा रेशो 2 आहे, राजेशला मिळालेले मार्क्स 30 आहेत, म्हणजे ही याची किती पट आहे 15 पट. म्हणजेच काय 2 × 15 केलं तर किती येईल 15, 15 दुने 30. राजेशला
4च्या पटीमध्ये मार्क्स मिळाले. ही याची पट 15 म्हणजे याची पण पट किती असते 15 पट बरोबर. 15 चौक 60. राकेशला किती मार्क्स मिळाले 60. जसं ही 15 पट ही 15 पट तशी ही पण किती असते 15 पट. 15 गुणिले 9 किती येईल 135. राकेशला कोणाला विचारले आपल्याला रमेशला मिळाले मार्क्स किती आहेत 135 आहेत. हा जो कन्सेप्ट आहे हे डायरेक्ट कसा आला काय आला ते पहिल्या 1-2 लेक्चर्समध्ये घेतलेले तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. यामध्ये पहा पुढील प्रश्न क्रमांक 8. एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 1/3 ॲज 1/5 ॲज 1/6 आहे. त्या त्रिकोणाची परिमिती 147 सेंटीमीटर आहे. तर सर्वात लहान बाजूचे माप किती आहे हा प्रश्न CGL 2022 ते विचारलेला आहे. आता या ठिकाणी एक छोटासा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये रेशो पुन्हा कसा तयार करता हा कन्सेप्ट आलेला आहे. त्रिकोणाच्या 3 बाजू असतात. सपोज हा त्रिकोण आहे ABC ह्या 3 बाजू आहेत. त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. सपोज त्या तिन्ही बाजू आपण A as B as C मानूया. ह्या ABC काय आहेत त्रिकोणाच्या बाजू आहेत. त्यातील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर किती झाले 1/3 ॲज 1/5 1/6. सर्वात महत्त्वाचा रेशो हा फ्रॅक्शन कधी नसतो. रेशो काय फ्रॅक्शन कधी नसतो. रेशोला फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये कधीही घ्यायचा नाही. परंतु देताना रेशो हा काय केला आहे फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. मग फ्रॅक्शनमध्ये दिलेला असेल तर पूर्णमध्ये करायचा त्याला कारण रेशोचा हा फॉर्मॅट नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं जो काही छेद दिलेला आहे 3 आहे 5 आहे 6 आहे ह्या तिघांचा LCM घ्या आणि प्रत्येकाच्या अंशामध्ये मांडा. जो काही छेद आहे 3 5 6 3 5 आणि 6चा काय करायचं मला लसावी घ्यायचा आहे. लसावी घ्या. सर्वात मोठी कोणती संख्या आहे 6. 6ला 3ने आणि 5ने भाग जातोय का नाही जात. 6ची दुप्पट 6 दुने किती 12. 12ला 5ने भाग जातोय का नाही. म्हणजे हा 12 या तिघांचा रेशो नाही लसावी नाही. 6ची तिसरी पट घ्या 18. 18ला सुद्धा 5ने भाग जात नाही. त्याचप्रमाणे 6 चौक 24ला भाग जात नाही. त्याचप्रमाणे 30 संख्या घेतली 6 गुणिले 5 6ची 5 पट घेतली 6 पंचे 30. या 30ला 5ने भाग जातो 3ने भाग जातो म्हणजेच या 3 5 6चा लसावी किती आहे 30. मग पूर्ण करण्यासाठी काय करायचं याच्यामध्ये प्रत्येकाच्या अंशामध्ये लसावी मांडा. 30/3 30/5 30/6 भाग द्या. 3 10 30 भाग द्या 5 6 30 आणि 6 पंचे 30. आता हा फॉर्मॅट काय झाला एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 10 6 5 आहे. त्यांची परिमिती 147 सेंटीमीटर आहे. तर सर्वात लहान बाजूचं माप किती म्हणजे Cचं माप किती. आता या टाईपचा क्वेश्चन आपण पहिल्या 2-3 लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. पहिल्या 1-2 लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. तो फॉर्मॅट काय होता सेम आहे पण शब्दांच्या स्वरूपामध्ये बदललेला आहे. हा प्रश्न 3 संख्या आहेत त्यांचं गुणोत्तर 1 2 3 आहे आणि त्या तिघांची बेरीज जर काही दिलेली असेल की 10 असेल 15 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती सर्वात मोठी संख्या कोणती. पहिल्या एका लेक्चर्समध्ये जे 10 रुपयाचं उदाहरण घेतलं होतं आपण तेच या ठिकाणी आहे. कोणताही बदल नाही फक्त क्वेश्चनला फिरून विचारलेलं आहे. या ठिकाणी 10 6 आणि 5 या ठिकाणी काय केलं आहे 147 सेंटीमीटर परिमिती म्हणजेच काय सांगितलं आहे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच A या बाजूची बेरीज B या बाजूची बेरीज C या बाजूची बेरीज किती दिली 147 सेंटीमीटर. आणि 147 सेंटीमीटर हे गुणोत्तरच्या स्वरूपात काय दिले 10 6 5 म्हणजेच काय होईल 10 + 6 + 5 = काय आहे 147. 10 6 16 आणि 5 किती 21 म्हणजे थोडक्यात 21 भाग
ची किंमत किती 147, तर 1 भाग इक्वल टू किती, बरोबर. आता 21ची ही पट किती आहे, 21ला कितीने मल्टिप्लाय केले की 147 येईल, 7 एके 7, 7 दुने 14, म्हणजे 7 पट आहे, 7 पट. 21 गुणिले 7 किती येते 147. मग याची पण 7 पट घ्या. 1 रेशो म्हणजेच किती आला 7 किंवा 1 भाग म्हणजेच किती आला 7. सर्वात लहान संख्या कोणती आहे, सर्वात लहान रेशो 5, म्हणजे या 5ला गुणिले 7 करा. सर्वात लहान बाजू किती आहे 35 सेंटीमीटर. त्यानंतर याला काय करा 7ने मल्टिप्लाय करा, याला काय करा 7ने मल्टिप्लाय करा, आणि प्रत्येक बाजू तुम्हाला अशा प्रकारे भेटेल. या ठिकाणी तुम्हाला फास्ट वाटत असेल तर पाठीमागील सर्व लेक्चर्स पहा, हे अगोदर सांगितलेलं आहे, तर तुम्हाला कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय सांगितले, हा CGL 2022 मध्ये आलेला प्रश्न आहे. CGL 2022 मध्ये आलेला प्रश्न आहे हा. आता हा प्रश्न काय सांगतोय, राम, रमेश आणि नरेश या तिघांमध्ये 720 रुपये हे 1/3 ॲज 1/4 ॲज 1/6 या प्रमाणात वाटण्याऐवजी 3/4/6 या प्रमाणात वाटलेले आहे, तर सर्वात जास्त फायदा कोणाला झाला आणि किती झाला. CGL 2022चा प्रश्न आहे. पाहिलं तर प्रश्न फ्रॅक्शन पण दिलेला आहे, आणि फ्रॅक्शन तर दिलेलंच आहे, पण त्याच्यामध्ये पण रेशो चुकीचा सांगितलेला आहे, परत योग्य रेशो सांगितलेला आहे. कंडिशन्स कशा वाटतात, अवघड वाटतात. प्रॉब्लेम्सला समजून घ्या, प्रॅक्टिस करा, सोपं वाटेल. या ठिकाणी सर्वप्रथम जो काही रेशो दिला आहे तो योग्य रेशो करून घेऊया, कारण आपल्याला माहिती आहे जो काही रेशोचा फॉर्मॅट आहे तो फ्रॅक्शनमध्ये तर नसतो. 1/3 दिलेला आहे, हा 1/4 दिलेला आहे, आणि 1/6 दिलेला आहे. सांगितल्याप्रमाणे छेदांचा जो काय आहे तो काय करायचा आहे, लसावी घ्या. 3, 4 आणि 6चा लसावी. 6ची दुप्पट केली 12, 12ला 4ने भाग जातोय, 3ने भाग जातोय. या ठिकाणी 12 लिहायचं आहे तुम्हाला, बरोबर. भाग द्या, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 6 दुने 12. म्हणजे हा जो काही फ्रॅक्शन आहे त्याचा रेशो किती आला आहे 4/3/2. म्हणजेच या ठिकाणी राम आहे, रमेश आहे, राम, रमेश आणि नरेश या तिघांचा रेशो किती आला आहे 4/3/2. आता 4/3/2 या प्रमाणात वाटण्याऐवजी 3/4/6 या प्रमाणामध्ये वाटलेला आहे. पण त्यांना जे 720 रुपये वाटायचं होतं ते 4/3/2 या प्रमाणात वाटायचं होतं, पण चूक अशी झाली की 3/4 या प्रमाणात वाटलेला. कोणत्या रेशोमध्ये वाटलेले 3/4/6 या प्रमाणात वाटलेले. मग जर रेशो असा वाटायचा होता पण वाटला असा, तर याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला, याच्यामध्ये पैसे कोणाला जास्त भेटले असं विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आता एक कन्सेप्ट या ठिकाणी पाहूया. सपोज 100 रुपये आहेत माझ्याकडे, बरोबर. हे 100 रुपये मी तिघांमध्ये वाटलेले आहेत ABC मध्ये. Aला दिले 20 रुपये, Bला दिले 30 रुपये आणि Cला दिले मी 50 रुपये. मला असं वाटायचं होतं, पण मी याच्याऐवजी काय केलं, माझ्याकडे 100 रुपये होते, मला Aला 20 रुपये द्यायचे होते, Bला 30 रुपये द्यायचे होते, Cला 50 रुपये द्यायचे होते. पण माझ्याकडून चूक झाली. मी काय केलं, Bला 30 रुपये दिलं आणि Aला 30 रुपये दिलं, Bला 50 रुपये दिलं आणि Cला काय केलं 20 रुपये दिलं. म्हणजे त्या 100 रुपयातले मी आधी अशी वाटणी करायला पाहिजे होती, पण या 100 रुपयाची मी काय केली अशी वाटणी केली. याचा अर्थ काय होतोय, हे 100 रुपये म्हणजेच किती 50, 30 आणि 20 म्हणजेच किती 100 रुपये. ह्या तिघांची बेरीज जशी 100 येते तसेच ह्या तिघांची बेरीज पण 100 आली पाहिजे.
बरोबर, कारण हेच तिघजण हे आहेत, हे तिघजण पण हे आहेत. आता याच कन्सेप्टला आपण काय करूया, या ठिकाणी रेशो पाहूया. सपोज मी या तिघांचा रेशो जर 2, 3, 5 घेतला, तसंच या तिघांचा 3, 5 आणि 2 रेशो घेतला. या तिघांच्या रेशोची जर बेरीज केली मी, 2 आणि 3, 5 आणि 3 किती, 8 आहे. तिघांच्या रेशोची बेरीज केली 2 आणि 3, 5 आणि 5 किती, 10 आहे. 5 आणि 3, 8 आणि किती, 10 आहे. या ठिकाणी पहा, हे 720 तर कॉमन तेवढेच पैसे आहेत, पैशांमध्ये तर बदल नाही. हे 720 रुपये काय केले मी, या 720 रुपयाला 4 3 2 वाटले, पण त्याच्याऐवजी काय केलं, 3 4 6 मध्ये वाटले. पैसे तर तेवढेच आहेत, पण वाटलेला रेशो वेगवेगळा आहे. मग येणाऱ्या रेशोची बेरीज बरोबर आहे का ते पाहूया आपण. 4 आणि 3, 7 आणि 2 किती, 9. 4 आणि 3, 7 आणि 6 किती, 13. काही तर गडबड आहे. पैसे तर तेवढेच आहेत, पण एकदा बेरीज केली तर 9 आणि एकदा बेरीज केली तर 13. आता या ठिकाणी हा प्रॉब्लेम तुम्हाला 2 प्रकारे सॉल्व्ह करता येतो. या ठिकाणी पहिला कन्सेप्ट काय सांगतो, ही रक्कम 4 3 आणि 2 या तिघांमध्ये या 3 रेशोमध्ये वाटली, तर प्रत्येक रेशोची किंमत काढा. परत 720 रुपये या 3 4 6 या प्रमाणात वाटली, या रेशोनुसार याची पण किंमत काढा, प्रत्येक रेशोची. कोणाला जास्त भेटतात त्याची किंमत काढा, वजाबाकी करा. सर्वांची याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये समजेल की कोणाला जास्त भेटलेत, कोणाला कमी भेटलेत, आणि ते आन्सर तुमचं फायनल होईल. म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेम कसा तयार होतोय, 720 रुपये या प्रमाणात वाटली तर तिघांची रक्कम काढा, 720 रुपये या प्रमाणात वाटली तर तिघांची रक्कम काढा, आणि कोणाची जास्त दिसते ते तुम्हाला कंपॅरिझन करावं लागेल. पण या अशा प्रकारे करायचं म्हटलं तर टायमिंग तुमचा जास्त जाईल. मग अशा कंडिशनला काय करायचं, तुम्ही ही मेथड वापरायची. ही मेथड वापरायची म्हणजेच काय, या तिघांची बेरीज केली 9 आली, या तिघांची बेरीज केली 13 आली. ॲक्च्युली सेम यायला पाहिजे, बरोबर. मग काय करूया, याला 13 ने मल्टिप्लाय करा. पाठीमागे 2-3 गणितामध्ये आपण हेच सांगितलेलं आहे. याला काय करा, 9 ने मल्टिप्लाय करा. जर याला 13 ने मल्टिप्लाय केलेलं असेल तर याला 13 ने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि याला 9 ने मल्टिप्लाय केलं असेल तर याला 9 ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला पण 13 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला पण 13 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी 9 गुणिले या ठिकाणी 9. आपल्याला एक सरळ दिसते, याचा रेशो 4 होता, 3 झाला, 1 ने रेशो कमी झाला. याचा 3 रेशो आहे, याचा 4 होता, 1 रेशो वाढला. याचा 2 होता आणि परत 6 झाला, म्हणजे याचा रेशो एकदम डायरेक्ट जास्त वाढलेला आहे, बरोबर. 4 ने रेशो वाढले, म्हणजे याला मिळालेली रक्कम पहिल्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे नरेशला मिळालेली रक्कम काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, भरपूर असणार आहे आधीची पेक्षा. म्हणून आपण काय करूया, गणिताला मोठं न बनवता एवढ्यातच कॅल्क्युलेशन करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता काय करूया, आपण हा पार्ट आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. या ठिकाणी पहा, 13 गुणिले 9 भाग म्हणजेच किती, 13 गुणिले 9 जेवढे येतील तेवढी संख्या, 13 गुणिले 9 भाग 720. या ठिकाणी तर 28 भागाची किंमत किती, 28 भाग 13 9 20 720. या ठिकाणी काय झालं आहे, एक मिनटं, ही संख्या चुकलेली आहे. या ठिकाणी 702 आहे, 720 नाही, या ठिकाणी 702 आहे, 702 आहे या ठिकाणी. ही 702 आहे संख्या. 13 गुणिले 9 भाग म्हणजे 702, तर 28 भागाची किंमत किती, म्हणजेच किती आलं, 702 भागिले 13 गुणिले 9 गुणिले किती, 28. या ठिकाणी पहा, 9 ने भाग द्या, 9 एके 9, 9 7 63, राहिले किती 7, 9 गुणिले 8 72, 13 एके 13,
तेरी 5 65 63 78. मग 28 गुणिले 6 किती येईल? 6 8 48, 4 6 2 12 आणि 4 किती? 16. 168 रुपयाचा फायदा कोणाला होणार आहे? तर या नरेशला फायदा होणार आहे 168 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तुम्हाला वाटत असेल फास्ट लेक्चर होत आहे तर पाठीमागे लेक्चर्स तुम्ही सर्व पाहून घ्या. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 6 माही करंट अफेअर्स देण्यात आलेले आहे. सर्वांनी ते करंट अफेअर्स पहा. स्टाफ सिलेक्शन GD 2024च्या एक्झामसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर ते करंट अफेअर तुम्हाला पाहायचं आहे. आणि त्या करंट अफेअरमधील बरेच क्वेश्चन तुम्हाला दिसतील. GDच्या दृष्टिकोनातून ते लेक्चर्स चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी खास बनवण्यात आलेले आहे. तर डेली तुमच्यासाठी करंट अफेअरसुद्धा बनवण्यात येत आहे. तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. तर ते करंट अफेअर तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याची पण लिंक तुम्ही सर्व ठिकाणी प्रोव्हाइड करा. त्याचप्रमाणे फौजी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटेल.